Hello students, once again we are on our prose section and this is the last prose which is set for our semester 6. The examination would take place probably in the last week of month of August, and in most likelihood it would be MCQ type of examination, as situation of pandemic has not yet been recovered. मुलांनो, 3 questions हा आपला 6व्या सेमिस्टरमधला शेवटचा प्रोस सेक्शन आहे. कारण का युनिट नंबर 8 विद्यापीठानं पॅन्डेमिकच्या प्रभावामुळं जो आपल्याला कमी वेळ मिळतो त्यासाठी परीक्षेमधून सिलेबसमधून कमी केलेला आहे या वर्षासाठी. तेव्हा हे आपलं शेवटचं युनिट आहे. यानंतर मी आपल्याशी संवाद केला तर प्रश्नपत्रिकेत म्हणजे प्रश्नांची उत्तरं या संदर्भातला आपण ऑगस्टमध्ये कधीतरी यावर बोलू. पण त्या अगोदर हे सगळे व्हिडिओज तुम्ही एकदा दोनदा बघून काळ घ्यायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा अधिकाधिक होईल. सो लेट अस बिगिन आवर टॉपिक, द 3 questions. Last time we saw 8 rupees and that was written by an Indian writer. This is 3 questions and this is written by Leo Tolstoy. The name Leo Tolstoy itself suggests that he is a Russian writer. And this Russian writer was very famous classic writer. He died in 1908 or 1910. He died in 1910 and was born in 1828. About 85 years he lived, and in this time he spent his time as an anarchist. Sometimes he worked or he just went for the battles from the side of Russia. तर लिओ टॉल्स्टॉय या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की हा रशियन लेखक आहे. यांचा मृत्यू 1910 साली झाला, जन्म 1928 साली झाला. साधारणपणे 19व्या शतकामध्ये म्हणजे 1800च्या कालावधीमध्ये ही फॉट ऑन द साइड ऑफ रशियन किंग झार battles, and he came across or he saw violence in the field. रशियन राजाच्या बाजूनं युद्ध करत असताना त्यानं युद्धांमध्ये भाग घेतला. युद्धामध्ये ज्या काही अडचणी येतात किंवा युद्धामध्ये ज्या प्रकारचा विध्वंस होतो तो विध्वंस किंवा तिथं जी हिंसा केली जाते या हिंसेबद्दल त्यांना एक प्रकारची घृणा निर्माण झाली. आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी शांततेसाठी काम केलं. ही वर्कड फॉर पीस थ्रू ॲक्टिव्हिजम. ही प्रोटेस्टेड अगेन्स्ट द गव्हर्मेंट्स. त्या गव्हर्मेंटच्या विरोधात त्यानं काम केलं. आणि त्यांना असंही वाटत होतं की सरकारी मशिनरी ही फक्त सामान्य माणसाचं एक्सप्लॉयटेशन करण्यासाठीच निर्माण झालेली आहे. लिओ टॉल्स्टॉय was, as a young man, fought in the battles on the front and came across the violence, bloodshed, exploitation of people, and he thought that
battle was not a way to reform the world. It does not benefit anybody. So in latter time, he worked as an anarchist. He protested against the government, and even through his novels, through his ideology, he recommended the way for non-violence. In the context of India, we have our great leader Mahatma Gandhi ji. Mahatma Gandhi ji sought advice from Leo Tolstoy, and he had wrote a letter to Mahatma Gandhi which inspired Gandhi ji for non-violent agitations. म्हणजे महात्मा गांधींनी, आपल्या भारताचे महात्मा गांधी यांनी लिओ टॉल्स्टॉय यांच्याकडून सल्ला मागितला होता. त्यावेळी त्यांनी पत्राद्वारे त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये नॉन व्हायलन्सचं महत्त्व सांगितलं होतं, आणि त्यातूनच गांधीजी हे म्हणजे त्यातून प्रेरणा घेऊन गांधीजींनी अहिंसेची चळवळ सुरू केली किंवा अहिंसेच्या मार्गावर ते गेले. Leo Tolstoy, another one aspect of Leo Tolstoy was he belonged to the gentleman's category. He belonged to aristocracy. And he wrote for peasants. There was huge gap between the life in which he was born and the life about which he wrote, and this difference is parallel in the life of Gautam Buddha. Gautam Buddha was also born in the royalty and he worked for common people. तर लिओ टॉल्स्टॉय यांच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होती, ते म्हणजे इनामदार कम्युनिटीमधली किंवा सरदार कम्युनिटीमध्ये त्यांचा जन्म झाला होता, परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी काम केलं. शेतकरी आणि त्यांच्यामध्ये बराचसा अंतर होतं, परंतु त्यांचं जे लिखाण आहे ते लिखाण युद्धभूमीवर अनुभवलेल्या वास्तवतेतून प्रेरित झालेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये एक प्रकारचा सामान्य माणसाबद्दलची, शेतकऱ्यांच्या बद्दलची असणारी कणव आपल्याला जाणवून येते. नाउ अबाउट हिम वी हॅव लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, बट दॅट इज नॉट रिलिव्हंट हिअर. हिज रिटन स्टोरी 3 Questions is set for our study, and the story is fictitious one. ही तशी काल्पनिक गोष्ट आहे. अँड इट इज लोडेड विथ मॉरल, आणि एक नैतिक धडा त्याच्यामध्ये दिलेला आहे. नाव दिस काइंड ऑफ स्टोरी विच इट इज कॉल्ड अ पॅराबल. Parable means what? A story has one superficial meaning or allegory we can say. तर allegory किंवा parable म्हणजे काय? तर story has a superficial meaning, and besides that there is one suggested meaning, and suggested meaning is related with the moral which writer wants to impart. लेखकाला जो नैतिक धडा द्यायचा असतो त्या नैतिक धड्याशी रिलेटेड एक अर्थ असतो, आणि एक सरळ प्रथमदर्शनी लक्षात येणारा एक अर्थ असतो. असा अलिगॉरीमध्ये आणि पॅराबलमध्ये असतो. तर अशा प्रकारची ही अलिगॉरी किंवा पॅराबल आहे. बऱ्याच वेळा आपण धार्मिक याच्यामध्ये गोष्टी सांगून लोकांच्यापर्यंत विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तशाच फॉर्ममधली 3 Questions ही कविता आहे. हेअर यू विल कम अक्रॉस ए किंग. एक राजा आपल्याला भेटेल. हू इज बॉदर्ड विथ सर्टन क्वेश्चन्स
त्याला चिंता आहे, काही प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये आहेत. अँड दीज क्वेश्चन्स ही वॉन्ट्स टू बी आन्सर्ड बाय एनीबडी. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तो कुणाकडून तर त्याला मिळवायची असतात. ही ट्राईज बट ही डझंट गेट answers, or he gets different answers to those questions and he is not convinced. For long he waits without any outcome. बराच वेळ तो वाट बघतो पण त्यातून काहीही मार्ग मिळत नाही. Then he decides that there is one hermit who lives in jungle. एक हर्मिट आहे किंवा एक संत आहे की जो संत कुठे राहतो, जंगलामध्ये राहतो. ॲज ही थिंक्स दॅट ऑल पीपल हॅव फेल्ड हिम टू गेट द आन्सर, वाय ही शुड नॉट ट्राय टू गेट आन्सर फ्रॉम दॅट हर्मिट. सो ही डिसाइड्स अँड गोज देअर विथ these questions. And what happens there we will see in this story. तर इथं एका राजाची ही कथा आहे आणि तो राजा काय करतो असतोय, राजाला काही 3 प्रश्न पडलेले असतात आणि त्या 3 प्रश्नाची उत्तरं त्याला कुणाकडून तर हवी असतात की ज्यामुळं त्याला वाटतं की आपण आपलं राज्य व्यवस्थितपणे चालवू. पण हे राज्य व्यवस्थित चालवत असताना आपल्याला मग त्या प्रश्नांची उत्तरं कुणीतरी दिली पाहिजेत. मग तो बऱ्याच लोकांच्या पुढं हे प्रश्न ठेवतो. मग त्याच्यामध्ये त्याचे कोर्टियर्स असतील, दरबारी होते किंवा मग त्याचे मंत्री होते, परंतु एकसारखंच आणि त्याला खात्री पटेल किंवा त्याची खात्री होईल असं कुणीही उत्तर दिलं नाही. त्यामुळे तो आणखीन चिंतित झाला आणि थोड्या दिवसांनी त्याला कुणीतरी सांगितलं किंवा त्याच्या लक्षात आलं की जंगलामध्ये एक साधू राहतो, त्या साधूकडं आपण जावं आणि मग त्या साधू आपल्या प्रश्नांचं उत्तर देईल असं त्याला वाटत असते. आणि मग तिथं काय होतं किंवा त्या साधूला या प्रश्नांची उत्तरं देता येतात का हे आपण कथेचा अभ्यास करताना बघू. तर Leo Tolstoy was born in 1828 and died in 1910. Now most of his part was passed in 19th century. And 19th century is a century of novels. हे कादंबऱ्याचं लघुकथांचं हे आहे. लिओ टॉल्स्टॉय हे विक्टर ह्युगो या फ्रेंच लेखकाच्या सहवासात आले होते आणि या फ्रेंच लेखकाची लेस मिझरेबल ही कादंबरी आहे आणि या कादंबरीमध्ये वास्तवतावाद आहे, त्यातलं वर्णन जे आहे ते वास्तव आहे. या प्रभावाखाली त्यांनी लिखाण केलेलं आहे. म्हणजे विक्टर ह्युगो या लेखकाच्या प्रभावाखाली लिओ टॉल्स्टॉय यांनी लिखाण केलेलं आहे. ही इज अ रशियन रायटर. मी तुम्हाला सांगितलं की रशियामधल्या नोबल फॅमिलीमध्ये त्याचा जन्म झाला होता. ही इज रिगार्डेड ॲज द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम्स. म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या ज्या आहेत ॲना करेनिना किंवा वॉर अँड पीस ह्या क्लासिक आहेत. आजही त्या कादंबऱ्या वाचल्या जातात, त्यातल्या वास्तव चित्रणासाठी वाचल्या जातात. आणि त्यांच्या कविताही फेमस आहेत, त्यांच्या लघुकथाही फेमस आहे, प्रसिद्ध आहेत. आणि या लघुकथा कादंबरी यामुळं त्यांचं एक क्लासिक लेखक म्हणून त्याची गणना वाङ्मयीन जगामध्ये, जागतिक वाङ्मयाच्या इतिहासामध्ये केली जाते. ही वॉज अ नॉवेलिस्ट, अ शॉर्ट स्टोरी रायटर, प्लेराईट. म्हणजे आता बघा तो प्लेराईटसुद्धा होता. प्लेराईट म्हणजे नाटककार. आणि एसेइस्ट म्हणजे लेख निबंधकार सुद्धा होता. सो इज बेस्ट नोन फॉर द नॉवेल्स वॉर अँड पीस अँड ॲना करेनिना. आणि त्यांच्या सगळ्यांना माहीत असणाऱ्या 2 कादंबऱ्या आहेत, वॉर अँड पीस आणि ॲना करेनिना. ही स्पेंड द लास्ट इयर्स ऑफ हिज लाईफ प्रीचिंग लव्ह अँड नॉन व्हायलन्स. म्हणजे त्यांनी त्यांचे शेवटची वर्ष लोकांना प्रीचिंग करण्यामध्ये आणि नॉन व्हायलन्स अहिंसेचं तत्त्व शिकवण्यामध्ये घातले. टॉल्स्टॉय डाईड ऑफ न्यूमोनिया इन 1910 ॲट द एज ऑफ 82. 82व्या वर्षी
न्यूमोनियानं त्यांचा मृत्यू झाला. नाव मीन्स आय हॅव टोल्ड so many things about this fellow, okay, so there is no need to elaborately talk about it. याबद्दल आपण बरीचशी माहिती अगोदर घेतलेली आहे, आता इथं पुन्हा त्याच्याबद्दल बोलायची काही गरज नाही. 3 questions underlines the learning skill. 3 questionच्या या गोष्टीच्या तळाशी लर्निंग कौशल्य, जे आपलं शिकण्याचं कौशल्य आहे, ही गोष्ट आहे. In the story, the king wants to update his knowledge and skill. राजाला सुद्धा वाटतं की आपलं ज्ञान अपडेट करावं, आपलं कौशल्य अपडेट करावं. म्हणजे ज्ञानाचं महत्त्व आपल्या दृष्टीनं, आपल्याला जसं आहे विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला हे वाटत नाही, परंतु ज्यावेळी आपण व्यवहारामध्ये जातो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की ज्ञान हे अत्यंत गरजेची बाब असते आणि ते अपडेट करण्याची किंवा ते घेण्याची आपली निरंतर जिज्ञासा पाहिजे. It is said that knowledge is sought by, means a person does not stop to be a student all his life. So he wants answers to certain 3 questions. बघा इथं काय, त्यांना एक विशिष्ट 3 प्रश्नांना उत्तरं पाहिजेत. So that he can rule his country effectively. आणि why he wants to have that knowledge? तर त्याच्या राज्यावर व्यवस्थित राज्य करण्यासाठी, प्रभावीपणे, इफेक्टिव्हली म्हणजे प्रभावीपणे काम करण्यासाठी. ओके, इफेक्टिव्हली मीन्स प्रभावीपणे, इफेक्टिव्हली मीन्स प्रभावीपणे काम करण्यासाठी त्याला या 3 प्रश्नांची उत्तरं हवी असतात. द डिझायर टू लर्न इज सो ग्रेट दॅट इवन दो ही इज अ किंग, ही इज विलिंग टू डू मॅन्युअल वर्क फॉर द हर्मिट. बघा, शिकण्याची इच्छा एवढी तीव्र आहे की त्या साधूकडे गेल्यानंतर तो तिथं मॅन्युअल वर्कसुद्धा करतो, आपल्या हातानं उकरायचं सुद्धा काम करतो. नाव द इंटेन्सिटी ऑफ किंग्स डिझायर टू लर्न इज एक्सप्लेन्ड बाय हिज ॲक्ट दॅट व्हेन ही गोज टू मीट द हर्मिट अँड गेट सम इन्फॉर्मेशन फ्रॉम हिम, ही the hermit, you say these are weird and strange people, Lahari Muhammad astat, he did not answer, he made him wait, he did stand on him and actually he took some tools from his hand and helped the hermit to complete his work, to prepare the beds of व्हेजिटेबल्सचे बेड तयार करण्यासाठी त्यानं त्याला मदत केली. म्हणजे ही डिड नॉट just he was ready to give up the mantle of his kingship. त्याच्या राजेपणाचा जो बुरखा होता तो बुरखा तो सुद्धा द्यायला तयार होता आणि त्या मोबदल्यामध्ये त्याला ज्ञान पाहिजे होतं. सो नॉलेज कम्स ॲट द कॉस्ट ऑफ सॅक्रिफाईस. नॉलेज डज नॉट कम ॲज ए ग्रॅच्युइटस थिंग. फुकट ज्ञान मिळत नाही. He sets himself a learning goal and does not stop till he achieves his objective. बघा, एकदा तो आपल्याला काय शिकायचं आहे हे ठरवतो आणि जोपर्यंत ते ऑब्जेक्टिव्ह मिळत नाही तोपर्यंत काम करत राहतो. यू सी, मेजॉरिटी ऑफ अस डू नॉट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. To go in the process of learning is a mental torture. It is work of patience. One has to wait there for right moment to come and till then put on his efforts. प्रत्येकाला योग्य वेळेची वाट, म्हणजे तितकं काम करावं लागतं आणि त्या विशिष्ट काम केल्यानंतरच हे ज्ञान प्राप्त होत असते. त्यामुळं मला असंच ज्ञान मिळेल किंवा मला सहजासहजी ज्ञान मिळेल अशी जर तुमची कल्पना असेल तर ती तुम्ही सोडून द्यावी. जी पुस्तकं तुम्हाला सिलेबससाठी दिलेली आहेत ती तुम्ही सतत वाचल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणार नाही आणि तो ज्ञान मिळवायचा ध्यास तुम्हाला राजासारखा होता. नाव ही सेट्स हिमसेल्फ लर्निंग गोल. शिकायचं एक गोल तो ठेवतो अँड डज नॉट स्टॉप अंटिल ही अचीव्ज हिज ऑब्जेक्टिव्ह. जोपर्यंत ते ऑब्जेक्टिव्ह त्याला तो उद्देश जोपर्यंत सफल होत नाही तोपर्यंत ते काम करत राहतो.
आपण काय करतो, शिकण्यासाठी शाळेत येतो, पण शाळेच्या बाहेरच आपण नको ते उद्योग शिकत असतो किंवा करत असतो. अशा पद्धतीनं ज्ञान संपादन करणं अवघड बाब आहे. What we do, we come to college but spend most of the time in the campus. This is not the way through which one gets knowledge. So now he starts to learn because he has already assessed the areas in which he needs to develop. He starts to learn. तो शिकायला सुरुवात करतो का? कारण त्यानं अगोदरच ठरवलेलं आहे. असेस म्हणजे मोजणं, की मला कोणत्या क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे आहे आणि कुठं मला डेव्हलप करायचं आहे. ही फेल्ड दॅट ही न्यू एव्हरीथिंग. त्याला असं वाटलं की त्याला सगळं माहिती आहे. ही वूड नेवर बिगिन द प्रोसेस ऑफ लर्निंग. आणि त्याला शिकण्याची प्रक्रिया सुरूच करणार नाही. द स्टोरी टेल्स द इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग स्किल अँड हेल्प स्टुडंट्स टू अक्वायर इट. या कथेमधून शिकण्याची कौशल्य जी आहेत त्याचं महत्त्व किती आहे याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्याचा अभ्यास केला किंवा याकडं आपण गांभीर्यानं विचार केला तर आपल्याला सुद्धा लर्निंग कौशल्य, शिकण्याची कौशल्य किंवा ही जी कौशल्य आहेत ही कौशल्य येतील. आपण म्हणजे महाविद्यालय, प्राथमिक शाळा, त्यानंतर विद्यालय, त्यानंतर महाविद्यालय, त्यानंतर ज्युनियर विद्यालय, माध्यमिक विद्यालय आणि त्यानंतर महाविद्यालय, म्हणजे अशा आपण पायऱ्या चढत आलेलो आहे. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्ञान ही जीवनाची पद्धती बदलण्याची किल्ली आहे. आता ही किल्ली जर चांगल्या पद्धतीनं आपल्याला हाताळायची असेल तर काय करायला पाहिजे बाळांनो? आपला उद्देश जो आहे तो उद्देश संपादन होईल तोपर्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं वेळ देऊन आपल्या म्हणजे काही गोष्टींचा त्याग करून हे ज्ञान संपादन करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. निव्वळ बेंचवर येऊन आपण बसलो म्हणजे आपल्याला ज्ञान मिळेल असं होत नाही, किंवा इथं टिवल्या बावल्या केल्या तर त्यामधून ज्ञान मिळेल असं नाही. आत्ताची तर अशी स्थिती आहे की आपल्याला कोविड-1मधून 1 डिग्री मिळते. म्हणजे घरातच बसून आपण अटेंड केलं, घरातच बसून राहिलो आणि डिग्री मिळाली. जर आपण या कालावधीमध्ये अभ्यास केला नाही आणि हे वर्ष वाया घालवलं तर आपल्याला ती डिग्री घेऊन घरातच बसायला पाहिजे. कारण अल्टिमेटली फक्त डिग्री याचा आपल्याला उपयोग न होता त्या दरम्यान आपण जे आपल्या विषयाचं ज्ञान संपादन केलं त्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला नोकरी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर अजून काय काम करत नसला तर ते तुम्ही काम करावं आणि केलं तर तुम्हाला भविष्य आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवायला हवी. आता आपण प्रत्यक्ष प्रोज सेक्शन वाचायला सुरुवात करू. नाव वी विल actually start studying this lesson. Let us see what Leo Tolstoy has to tell us. I have already told you the outline of the story, and while we read it, you will get insight into the kind of story we are going to study. I would like to recommend you that you read this story as many times as possible, because story is good and reading will develop your language skills. Remember one thing, that unless you devote your time to reading something in English, your English will not develop. If you read Marathi, your Marathi will develop. If you talk in Marathi, if you listen Marathi, your Marathi will develop. But if you want to develop enough English which will help you to handle your life or handle few communications in your life, in your active life, then you need to at least listen news in English, listen some good English from the others, and try to open the book and read it. आपल्याला इंग्रजीचं कौशल्य शिकायचं असेल तर थोडंसं इंग्रजी ऐकायला पाहिजे, इंग्रजी वाचायला पाहिजे, इंग्रजीतल्या बातम्या ऐकायला पाहिजेत. आणि हा जो प्रोजचा सेक्शन आहे या प्रोज सेक्शनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाचायला पाहिजे, ज्याच्यामधून आपलं इंग्रजी थोडंसं चांगलं होऊ शकतं. आणि लिओ टॉल्स्टॉयची ही जी गोष्ट आहे ती गोष्ट सुंदर आहे. त्यामुळं एक गोष्ट म्हणजे अशी सुंदर गोष्ट वारंवार वाचली तर त्यामध्ये ज्या गोष्टी जे सेंटेन्स पॅटर्न आहेत ते पॅटर्न आपल्याला सहजासहजी लक्षात येतात. सो लेट अस रीड द स्टोरी. मग आता आपण ही गोष्ट वाचायला सुरुवात करू. इट वन्स ऑकर्ड टू अ सर्टन किंग. आता नाव यू सी
here is a certain king. It once occurred to a certain king. एक राजा होता. The king is not identified. So the king can be king of India. He can be king of any country. He is not related to one person. So it occurred to a certain queen. Now the writer starts with a tone of a preacher. म्हणजे जे प्रवचन करतात त्या प्रवचनकाराच्या टोनमधून हे सांगितलेलं आहे, कारण का इथं हे एका राजाच्या बाबतीत घडलं. ओके, दॅट इफ ही न्यू द राईट टाइम टू बिगिन एव्हरीथिंग, इफ ही न्यू हू वेअर द राईट पीपल टू लिसन टू and to whom to avoid, and above all, if he always knew what was the most important thing to do, he would never fail in anything he might undertake. What does he say? If he knew, मला जर माहीत असतं, बघा, if he knew what is right time to do everything, एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य वेळ कोण आहे, म्हणजे पंचांग जर त्याला चांगलं माहीत असतं. नाव हिअर देअर वुड बी द हेल्प कुड बी टेकन फ्रॉम अ ब्राह्मीण. सो इफ ही did know what kind of time, which time is perfect time, if he knew who were the right people to listen to, कुणाचं ऐकायचं हे त्याला माहिती असलं, कुणाचं ऐकायचं हे जर त्याला माहिती असतं तर इट वुड बी बेस्ट थिंग. whom टू अवॉइड, कुणाला टाळायचं हे सुद्धा त्याला माहिती असतं तरीसुद्धा बरं झालं असतं. अँड अबाव ऑल इफ ही ऑलवेज न्यू व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट आता त्यावेळी कोणती महत्त्वाची गोष्ट त्यानं करायला पाहिजे, ह्या तिन्ही गोष्टींची जर उत्तरं त्याच्याकडे असती तर ही वूड हॅव नेवर फेल्ड इन एनिथिंग ही माईट अंडरटेक. काहीही त्यानं हातात घेतलं तरी तो त्याच्यामध्ये अपयशी होऊ शकणार नव्हता. नाव द स्टोरी बिगिन्स विथ इन द फॉर्म ऑफ ए प्रवचनकार. ॲज अ प्रवचनकार वुड बिगिन इट. नाव इवन इन द सत्यनारायण's कथा, कोणे एकेकाळी तेथे एक राजा होता. सो दॅट काइंड ऑफ बिगिनिंग इज हिअर. इट ऑकर्ड टू अ सर्टन किंग. It occurred to a certain king. The king is not named. And he had 3 questions. The first question was, what is right time to do everything? And this question is very pertinent, very related to our way of living, because in India, even when scientific progress has been made, people are looking for auspicious time. आपल्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आजसुद्धा भारतामध्ये लोक चांगली वेळ बघून काम सुरू करतात. सो किंग वॉन्टेड टू नो विच इज द गुड टाइम टू बिगिन, राईट टाइम, नॉट गुड टाइम. वी लुक फॉर गुड टाइम, ही लुक्स फॉर राईट टाइम. योग्य वेळ काम करण्याची कोणती. राईट पीपल टू लिसन टू. इवन ही वॉज इन सर्च ऑफ अनदर थिंग. विच आर द राईट पीपल्स टू listen to and whom to avoid. Means first question in his mind was right time, and the second question was right people to whom to listen and whom to avoid, and the third question was what important things he should do. Okay, if somebody has answers to these questions, he would never fail in his life and he might do good in his life. अँड दॅट वॉज द ओपिनियन ऑफ द किंग. राजाचं सुद्धा असंच मत होतं. म्हणजे हा प्रवचनकार जसं सांगत असतो त्या पद्धतीनं ही गोष्ट सुरुवातीला सुरू केलेली आहे. अँड दिस इज वन कन्व्हेन्शन. ही एक परंपरा आहे प्रवचन करण्याची किंवा अशा प्रकारचं लिखाण करण्याची. अँड दिस दो हॅविंग ऑकर्ड टू हिम, ही हॅड इट प्रोक्लेम्ड थ्रू आउट हिज किंगडम, अँड दॅट ही वूड गिव्ह अ ग्रेट रिवॉर्ड टू एनी वन who would teach him what was the right time for every action, and who were the most necessary people, and how he might know he was the most important thing to do. Now
he announced this thing in his kingdom. सो व्हॉट डीड ही अनाऊन्स? त्यानं ती सगळ्या लोकांच्यात मध्ये दवंडी फिरवली. आणि काय दवंडी फिरवली? दॅट he so and this thought having occurred to him, he had it proclaimed throughout his kingdom. सगळीकडे त्यानं दवंडी पिटवली. He would give a great reward to anyone. कुणाला चांगलं बक्षीस देईल. काय रिवॉर्ड मीन्स बक्षीस. He will give great reward to anyone who teach him. त्याला कोण सांगेल की बाबा व्हॉट इज द राईट टाइम टू डू एव्हरी ॲक्शन, हु आर द मोस्ट नेसेसरी पीपल अँड व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. या 3 प्रश्नाला जो कोण उत्तर देईल त्याला चांगलं रिवॉर्ड देईन असं तो म्हणतो. सो ॲज इट इज मीन्स इन ओल्ड टाइम्स देअर वॉज अ प्रॅक्टिस ऑफ गोईंग अराउंड इन द किंगडम अँड making loud announcement at the place of village panchayat and telling them that who would give advice or answers to these 3 questions by the king, he would be greatly rewarded by the king. And so this thing was carried out by the king. He sent his people in the different directions and he announced this in his kingdom. आता and learned men came to the king, but they all answered his questions differently. आता बुद्धिमान माणसं आली, learned means बुद्धिमान, came to the king, राजाकडे आली, and answered his questions in differently. आणि त्यांनी राजाच्या प्रश्नांना उत्तर दिली, पण each answered in it at a different way. प्रत्येकानं उत्तर वेगळ्या पद्धतीने दिलं बघा. इन रिप्लाय टू द फर्स्ट क्वेश्चन, पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून काय सांगितलं? काही लोक म्हणाले, सम सेड दॅट टू नो द राईट टाइम फॉर एव्हरी ॲक्शन वन मस्ट ड्रॉ अप इन ॲडव्हान्स अ टेबल ऑफ डेज, मंथ्स अँड इयर्स अँड मस्ट लिव्ह स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू इट. त्यातल्या एकानं काय उत्तर दिलं की योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी वेळेचा एक चार्ट केला पाहिजे इन ॲडव्हान्समध्ये, की ज्या चार्टमध्ये दिवस, महिने, वर्ष हे बरोबर आखले पाहिजेत आणि मग एकदा ठरवल्यानंतर ते स्ट्रिक्टली आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. ओनली दस सेड दे, अशाच पद्धतीनं फक्त ते म्हणाले, कुड एव्हरीथिंग बी डन ॲट इट्स प्रॉपर टाईम. त्या म्हणजे योग्य वेळी अशा पद्धतीनंच योग्य वेळी प्रत्येक गोष्ट करता येईल. अदर्स डिक्लेअर्ड दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू डिसाईड बिफोर हँड द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. बाकीचे जे थोडेसे शंका करू होते ते म्हटले की अशी वेळ ठरवता येणं अवघड आहे. But that not letting oneself be absorbed in idle pastimes. मग पण याचा अर्थ नाही की प्रत्येकानं अगदी असं निवांत खुशाल चेंडूसारखं राहावं. वन शुड ऑलवेज अटेंड टू ऑल दॅट वॉज गोईंग ऑन अँड देन डू व्हॉट वॉज मोस्ट नीडफुल. प्रत्येकानं आपलं काम केलं पाहिजे आणि मग गरजेची जी गोष्ट आहे ती प्रत्येकानं करायला पाहिजे. Others again said that however attentive the king might be, कितीही लक्ष देणारा राजा जरी असला, व्हॉट वॉज गोईंग ऑन, राजामध्ये काय घडत आहे याच्याकडे लक्ष देणारा कितीही मोठा राजा जरी असला, इट वॉज इम्पॉसिबल फॉर वन मॅन टू डिसाईड करेक्टली द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. तरीसुद्धा एका राजाला योग्य वेळ ठरवणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. बट दॅट ही शुड हॅव अ काउन्सिल ऑफ वाईज मेन, त्याच्याकडं दरबार आहे, हू वुड हेल्प हिम टू फिक्स द प्रॉपर टाईम फॉर एव्हरीथिंग. आणि मग आपल्याला कोणतं काम योग्य वेळी करायचं आहे याची माहिती तिथं दिली जाईल. नाव इन दिस पॅरेग्राफ द रायटर सेज दॅट द अनाउन्समेंट वॉज मेड अँड ॲज अ रिस्पॉन्स टू दिस अनाउन्समेंट मेनी पीपल केम टू द कोर्ट and they tried to answer the question of the king. Few people answered that they said, if you want to decide what is right time for doing right work and
for the right people, you should chart time in a table which will mark weeks, months, years, and accordingly you should fix your schedule and work. That was told by few people that it is very difficult thing. It cannot be done. So it was very difficult. They said that it was difficult to decide beforehand the right time for the action. Other people declared that though this thing appears difficult to you, but we have thought over it and we do not think that there would be any proper method to decide the proper time for doing work. And if there is no proper time, then it would become difficult. It does not mean that you should spend life lazily. They recommended that whenever necessary, when you find time, means at the appropriate time, you should work, and attending one's duty is the most important thing in the life. Few people said that you can decide the right time for doing the things with the help of the courtiers, because in the court there are many wise people, and these wise people can tell you what is the right time for doing the right thing. So these were the answers given by the people who visited court after the announcement. तर अनाउन्समेंट नंतर जे उत्तरं दिली तीही उत्तरं होती. But then again others said there were some things which could not wait to be laid before a council. बघा, there were few people, they challenged this recommendation that even it is very difficult to lay all questions in front of the council. Now in the pandemic, the king has to take the decision. If he waits for a council to come, what will happen? Number of people will die. So that is not right method. But then again others said, पण त्यावेळी आणखीन दुसरे लोक काय म्हणाले की सम थिंग्स विच कुड नॉट वेट टू बी लेड बिफोर द काउन्सिल. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण दरबारासमोर ठेवू शकत नाहीत, इतका वेळ वाट बघू शकत नाहीत. बट अबाउट विच वन हॅड ॲट वन्स टू डिसाईड वेदर टू अंडरटेक देम ऑर नॉट. परंतु याबद्दल प्रत्येकानं निश्चित करायला पाहिजे की आपण एखादी गोष्ट करायची का नाही. बट इन ऑर्डर टू डिसाईड दॅट, परंतु ते ठरवण्यासाठी वन मस्ट नो बिफोर हँड व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन. म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की काय घडणार आहे, आणि एकदा काय घडणार आहे हे आपल्याला माहीत असलं तर आपण कोणत्या वेळी कोणतं काम करायचं हे ठरवू शकतो. इट इज ओनली मॅजिशियन्स हू नो दॅट. आणि हे फक्त जादूगारांना माहिती असू शकेल. म्हणजे पुढं काय होणार आहे हे कोणालाच माहिती असत नाही, ते जादूगारालाच माहिती असेल. मग इन ऑर्डर टू नो द राईट टाईम यू शुड कन्सल्ट मॅजिशियन्स. दरबाऱ्यांचीही कन्सल्ट करणं तुला शक्य नाही, कारण का दरबाऱ्यांच्यापेक्षा जादूगारांना जास्त गोष्टी माहिती असतात, म्हणून जादूगारांचा सल्ला घेतला पाहिजे. सो मीन्स थिंग डेव्हलप्ड इन धिस वे. Few people came there and they told that on some occasions even there is not enough time to wait for the council's recommendation for doing that work at the right time or for identifying the right time. In that case, it would be very difficult. It would have bad consequences for the country, for the state whose that king was, and that is not recommended. So to decide the right time, you should know what is going to happen beforehand. And who knows the thing about the future? It is only the magician. So if you want to know the right time for doing the right thing, then I would rather suggest you that you go and ask a magician to find out the right time for doing the thing. Equally various were the answers to the second question.
तसंच दुसरा जो प्रश्न होता त्याला सुद्धा तशीच वेगवेगळी भिन्न उत्तरं होती. सम सेड द पीपल द किंग मोस्ट नीडेड वेअर हिज काउन्सिलर्स. काही लोकांनी म्हणले की त्याची जे सल्लागार कमिटी आहे तीच राजाला अधिक आवश्यक असते, त्यामुळे ते महत्त्वाचे लोक आहेत. अदर्स द प्रीस्ट, बाकीच्या लोकांनी सांगितलं की राजगुरू. काही लोकांनी सांगितलं की डॉक्टर महत्त्वाचे आहेत, अँड हेल्थ इज इम्पॉर्टंट. वाईल सम सेड वॉरियर्स वेअर मोस्ट इम्पॉर्टंट. काही म्हणले म्हणजे काय म्हणतात सोल्जर, सैनिक महत्त्वाचे आहेत. म्हणजे तर अशा पद्धतीनं दुसऱ्या प्रश्नालाही अशीच कन्फ्युजिंग उत्तरं दिली जात होती. सो इन द नेक्स्ट पॅरेग्राफ रायटर ऑल्सो ॲड्स दॅट द सेकंड क्वेश्चन वॉज ऑल्सो आन्सर्ड in such a varied way. So people said that for king who is important, his counselors. So he can take just help of these people to decide. Means these people are important for him. Few people said that king is deputy of God, and being deputy of God, his second assistant priest is also important. So he can take advice from the priests. During the time of pandemics, health is at risk, so doctors are important. At the war time, warriors are important. So there was not a single answer to the question which was in the mind of the king. Then to the third question, as to what was most important occupation, some replied that most important thing in world was science. आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय काम आहे तर लोक म्हणले की सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे शास्त्र आहे. अदर सेड दॅट स्किल ऑफ वॉरफेअर. काही म्हटले की युद्धकौशल्य महत्त्वाचं आहे, आणि काही जण म्हणले की रिलिजियस वर्शिप महत्त्वाचं आहे. म्हणजे इवन फॉर द थर्ड क्वेश्चन देअर वॉज नो युनॅनिमस आन्सर. सो थर्ड क्वेश्चन वॉज आन्सर्ड डिफरंटली. So what is important occupation of people? So some said that science is important occupation because science helps people to make progress in the life. Other people said that warfare is important because it protects the kingdom. Then few people said it is religion because the blessings of religious people are the only help which is helpful to us. म्हणजे अशा पद्धतीनं या प्रश्नांना वेगवेगळी उत्तरं इथं राजाला मिळाली आणि त्याच्याबद्दल तो काय समाधानी नव्हता. ऑल द आन्सर्स बिईंग डिफरंट द किंग अग्रीड टू नन ऑफ देम. आता ही उत्तरं वेगवेगळी होती म्हणून यातलं कुठलंही उत्तर त्यानं स्वीकारलं नाही. अँड ही गेव रिवॉर्ड टू नन बट स्टील विशिंग टू फाइंड द राईट आन्सर्स टू हिज क्वेश्चन्स. त्याच्या प्रश्नाला योग्य उत्तर शोधण्याची मात्र त्याची इच्छा काय बंद झाली नाही. ही डिसाइडेड टू कन्सल्ट ए हर्मिट. त्यांना एका हर्मिटला, एका साधूचा सल्ला घ्यायचं ठरवलं. वाईडली रिनाऊंड फॉर हिज विजडम. त्याच्या बुद्धीसाठी, त्याच्या शहाणपणासाठी जो सगळीकडे प्रसिद्ध होता, अशा साधूची मदत घ्यायचं असं त्यानं ठरवलं. नाव यू सी व्हॉट हॅपन्स. द किंग is not satisfied by any of the answers which were given by these different people, and so he agreed to nobody, and he did not give reward to anybody, but he did not give up his quest, his search for answer to this question. He was told by somebody, or he knew that there is one wise hermit who has renown in whole his kingdom. Let him go and meet him. Let him go to him and meet him and ask him the questions. Probably he might answer his questions. आणि असं म्हणून तो त्यानं त्याच्याकडे जायचं ठरवलं. The hermit lived in a wood which he never quitted. Now this हा संत कुठं राहत होता? जंगलात राहत होता की जो ते कधीही सोडून गेला नव्हता. And he received none the common folk. आणि तो none but common folk, सामान्य माणसं सोडून कुणालाही तो त्याच्या कुटीमध्ये येऊ द्यायचा नाही. ओके, कॉमन फोक मीन्स सामान्य माणूस. सो द किंग पुट ऑन ए कॉमन क्लोथ्स. राजानं काय केलं? साध्या माणसाचे कपडे घातले. अँड बिफोर रिचिंग द हर्मिट सेल डिस्माउंटेड फ्रॉम द हॉर्स. आणि तिथं पोहोचायच्या अगोदर तो काय केला? त्यानं
घोड्यावरून उतरला अँड लिव्हिंग हिज बॉडीगार्ड बिहाइंड वेंट ऑन अलोन, आणि बॉडीगार्डला पाठीमागं ठेवून तो एकटाच पुढे गेला. नाव व्हॉट हॅपन, ही डिसाइडेड टू गो टू द हर्मिट, त्यानं त्या हर्मिटकडे जायचं ठरवलं. अँड दिस हर्मिट वॉज अ व्हेरी वियर्ड पर्सन, व्हेरी स्ट्रेंज पर्सन, अँड दिस पीपल डू नॉट अलाव एव्हरीबडी टू गो देअर. I have seen several hermits, several people who belong to this category, they do not enjoy anybody's company. So this hermit was specifically liked to enjoy company of common people. So if he went as a king there, he would not have been accepted happily there. So he put on dress of a farmer and went there. But before reaching there, he took care that at certain distance he dismounted from his horse, he lighted down from his horse, and he asked his bodyguard to stay there, and he went ahead to meet the hermit. So he went to meet the hermit. When the king approached, the hermit was digging the ground in front of his hut. बघा, when the king approached, ज्यावेळी राजा तिथं पोहोचला त्यावेळी हर्मिट वॉज डिगिंग द ग्राउंड इन फ्रंट ऑफ हिज हट, त्याच्या झोपडीसमोर तो काय करत होता, तो जमीन उकरत होता. सीइंग द किंग ही ग्रीटेड हिम, राजाला बघितल्यानंतर तो त्यांना भेटला. अँड वेंट ऑन डिगिंग, आणि तो उकरू लागला. राजा आलाय तर असू दे, ठीक आहे, उकरू लागला. द हर्मिट वॉज फ्रेल अँड वीक, तो संत कसा अगदी असा नाजूक आणि कमकुवत होता. And each time he stuck his spade into the ground and turned a little earth, he breathed heavily. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी तो कुदळ मारायचा त्यावेळी आणि त्यातली थोडीशी मातीवर काढायचा त्यावेळी त्याला धाप लागायची. ओके, नाव व्हेन द किंग अप्रोच्ड द hermit was busy in the activity of making beds for some plantation. So he was digging. Now, when he saw that king has come, he said, "Hello, good morning," and he's just got busied himself in his work. Now, this hermit was very thin and feeble or weak. Now, whenever he was hitting the ground with his spade, he turned some earth and he breathed heavily. The king went up to him and said, राजा त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, I have come to you, wise hermit, to ask you answer to 3 questions. तो तिथे जाऊन त्या साधूला म्हटला की बाबा मी इथं आलोय म्हणजे मला एक 3 प्रश्न पडलेत, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर दे. हाऊ कॅन आय लर्न टू डू राईट थिंग ॲट द राईट टाईम, मला योग्य गोष्ट योग्य वेळी कशी करायची हे कसं कळेल. Who are the people I most need, मला कोणत्या लोकांची गरज आहे. And to whom I should therefore pay more attention to the rest, आणि मग कुणाला than to the rest, मग कुणाकडे मी जास्त लक्ष द्यायला पाहिजे. And what affairs are the most important and need my first attention, आणि कोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्या गोष्टीवर मी अधिकचं लक्ष फोकस करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं राजानं पडलेले तेच प्रश्न पुन्हा साधूला विचारले. याला विचारलेले प्रश्न वेगळे नाहीत, आपण जे अगोदर चर्चा केलेले आहेत तेच प्रश्न राजाला इथं पडले आणि ते त्यानं कुणाला विचारले, साधूला विचारले. द हर्मिट लिसन टू द किंग, राजाला त्यानं ऐकलं, बट ॲन्सर्ड नथिंग, पण त्यानं काय उत्तर दिलं नाही. ही जस्ट स्पॅट ऑन हिज हँड अँड रिकमेंडेड डिगिंग, त्यानं तो त्याच्या हातावर त्यानं जरासा थुकला, हात चोळले आणि त्यानं पुन्हा रिकमेंड्स म्हणजे पुन्हा सुरू केलं खोदणं, त्याचं खुदाई काम त्यानं पुन्हा सुरू केलं. यू आर टायर्ड सेड द किंग, राजा म्हणाला की अरे तू दमलायस ना. लेट मी टेक द स्पेड अँड वर्क अ वाईल फॉर यू, मी थोडा वेळ काम करतो आणि बघूया. थँक्स सेड द हर्मिट, तर संत पण म्हणला ठीक आहे, माझं काम हलकं झालं. गिविंग द स्पेड टू द किंग ही सॅट डाऊन ऑन द ग्राउंड, राजाला ते कुदळ दिलं आणि तो खाली बसला.
When he had dug 2 beds, the king stopped and repeated his question. 2 वाफे तयार करून झाले. राजा थांबला आणि त्यांनी प्रश्न विचारला. तेच प्रश्न पुन्हा विचारले. द हर्मिट अगेन गेव नो आन्सर. त्या संतान साधूनं पुन्हा काय उत्तर दिलं नाही. बट रोज स्ट्रेच्ड आउट हिज हँड फॉर द स्पेड अँड सेड, नाव रेस्ट अ वाईल अँड लेट मी वर्क अ बिट. आणि मग त्यानं तो हात असा पुढे केला आणि त्याच्या हातातली कुदळ घेतली आणि म्हटलं की आता थोडा वेळ विश्रांती घे. आय विल वर्क अ बिट. बट द किंग डिड नॉट गिव्ह हिम द स्पेड अँड कंटिन्यूड टू डिग. 1 hour passed and the another. The sun began to sink behind the trees and the king at last stuck the spade into the ground and said, I came to you, wise man, for an answer to my questions. If you can give me none, tell me so and I will return home. आता काय झालं, त्याच्या हातातनं ती घेतली कुदळ दे म्हटला, पण त्यानं काय कुदळ दिली नाही. त्यानं त्याचं काम सुरू केलं. आणखीन 1 तास झाला. त्यानंतर तो सूर्यास्त व्हायची वेळ आली. द सन बिगॅन टू सिंक बिहाइंड द सन. शेवटी राजानं ते कुदळ जमिनीत मारली आणि म्हटला की बा आय हॅव कम हिअर, साधू मी इथं आलेलो आहे फॉर अन आन्सर टू माय क्वेश्चन्स. माझ्या प्रश्नांना उत्तर पाहिजेत. जर तुम्ही मला उत्तर दिली नाहीत तर टेल मी, आय विल रिटर्न होम. म्हणजे ही वॉज मोस्टली डिसअपॉइंटेड. सो किंग्स एक्सपिरियन्स हिअर इज मीन्स the hermit wanted to check if the king had patience enough to wait. So he had given him the work, and as he hoped there was a problem. So the king asks hermit that I have come here to get answer to my question, and if you don't have any answer to my question, simply tell me to go and I will go. Why to hold me here and not to tell any answer to the question? Okay, so he said that I came to you, wise man, for an answer to my questions, and if you can give me none, tell me so. I will return home. Why should I wait here? It is means already I have spent lot of time and I am just desperate. I will just go other place and seek answer to my question. मला आत्ता तसा मी अधिकच उत्सुक आहे. मी दुसऱ्याकडे कुणाकडे तर जाईन आणि त्याच्याकडून उत्तर शोधून घेईन. तसं तुम्ही मला उत्तर देणार असाल तर द्या पटकन, मी घरी जाईन. Here comes someone running, said the hermit. Let us see who it is. त्याच वेळी हर्मिट काय म्हटला, यार हे तर कोणतरी यायला लागले बघ ते पळत, ते काय चाललंय ते बघूया अगोदर. The king turned round and saw a bearded man come running out of the wood. आता राजा वळाला पाठीमागं आणि त्यानं बघितलं की एक दाढीवाला माणूस त्याच्याकडे पळत येत होता जंगलातून. The man held his hands pressed against his stomach. त्या माणसानं आपल्या पोटावर असा हात दाबून धरलेला होता. And blood was flowing from under them. आणि हाताखालून रक्त वाहत होतं. When he reached the king, तो ज्यावेळी राजाकडे पोहोचला, he fell fainting on the ground, moaning feebly. तो चक्कर येऊन खाली पडला आणि विवळत होता अशक्तपणे. The king and the hermit unfastened the man's clothing. राजानं आणि त्या साधूनं त्या जखमी माणसाचे क्लोथिंग त्याला सुट्ट केलं. देअर वॉज अ लार्ज वुंड इन हिज स्टमक. त्याच्या पोटामध्ये मोठी जखम होती. द किंग वॉश्ड इट ॲज बेस्ट ॲज ही कुड. राजानं ती जशी धुता येईल तशी धुतली. अँड बँडेज्ड इट विथ द हँडकरचिप. आणि त्यानं ती हँडकरचिपनं बांधली. अँड विथ अ टॉवेल द हँडकरचिप अँड विथ अ टॉवेल द हर्मिट हॅड
म्हणजे राजाकडचा हँडकरचीप आणि साधूकडचा टॉवेल या दोन्हीनी ती जखम बांधली. बट द ब्लड वूड नॉट स्टॉप फ्लोईंग, परंतु ते काय रक्त थांबत नव्हतं. अँड द किंग अगेन अँड अगेन रिमूव्ड द बँडेज सोक्ड विथ वॉर्म ब्लड. राजानं ते जे रक्तानं भिजलेलं बँडेज पुन्हा तो काढायचा, दुसरं घालायचं. अँड वॉश्ड अँड रिबँडेज द वुंड, त्यानं धुवायचा आणि पुन्हा ते रिबँडेज करायचा. वेन ॲट लास्ट द ब्लड सीस्ड फ्लोईंग द मॅन रिव्ह्यूड. ज्यावेळी रक्त पाहायचं थांबलं त्यावेळी माणूस पुन्हा शुद्धीत आला. अँड आस्क्ड फॉर समथिंग टू ड्रिंक, आणि त्यानं काहीतरी पिण्यासाठी विचारलं. द किंग बॉट फ्रेश वॉटर, राजानं ताजं पाणी आणलं. अँड गेव इट टू हिम, आणि त्याला दिलं. मीनवाईल द सन हॅड सेट, तोपर्यंत सन हॅड सेट. अँड इट हॅड बिकम कूल, आणि रात्र झाली होती, रात्र झाली होती. सो द किंग विथ द हर्मिट्स हेल्प कॅरीड द वुंडेड मॅन इन टू द हट. आणि त्या म्हणून राजानं त्या साधूच्या बरोबर त्या जखमी व्यक्तीला त्याच्या हटमध्ये नेलं आणि त्याला बेडवर झोपवलं. लाईंग ऑन द बेड द मॅन क्लोज्ड हिज आईज. त्यानं डोळे मिटले. वॉज क्वाईट, तो शांत होता. बट द किंग वॉज सो टायर्ड विथ हिज वॉक अँड विथ हिज वर्क he had done as crouched down on the threshold and also fell asleep. बघा, परंतु राजासुद्धा एवढा दमलेला होता त्याचं ते सगळं काम करून की तो तिथल्या चौकटीवर आला आणि तिथंच तो झोपी गेला. सो साऊंडली दॅट ही स्लेप्ड ऑल थ्रू द शॉर्ट समर नाईट. एवढ्या गाढ झोप लागली की तो संपूर्ण रात्रभर तिथं झोपला. वेन ही अवोक इन द मॉर्निंग इट वॉज लॉंग बिफोर ही कुड रिमेंबर वेअर ही वॉज. ज्यावेळी सकाळी तो जागा झाला त्यावेळी बऱ्याच वेळानं त्याच्या लक्षात आलं की आपण कुठे आहोत. हू वॉज द स्ट्रेंज बियर्डेड मॅन लाईंग ऑन द बेड. तो त्या बेडवर असणारा अनोळखी दाढीवाला माणूस कोण आहे हे त्याच्या नंतर लक्षात आलं. अँड गेझिंग इंटेंटली ॲट हिम विथ शायनिंग आयज, की जो तो त्याच्याकडं एकटकपणे आपल्या चमकदार डोळ्यांनी बघत होता. तो माणूस कोण आहे हे लक्षात यायला त्याला उशीर झाला. नाव इन दिस बिग पॅरेग्राफ देअर इज सर्टन थिंग विच हॅपन्स. नाव व्हॉट हॅपन्ड? द किंग आस्क्ड that if you want to give me answer, give answer, and if you don't want, don't give, but tell, I will go back and I will try to find answer to my question elsewhere. Immediately, or as soon as he raised this question, the hermit saw that somebody from the wood was running towards them. He was a bearded man, and the man had pressed his hand on his stomach, and from behind the hand the blood was flowing down. When that person came to the hermit, they saw that the fellow was wounded, and he was so much weak that he almost fainted. Now the king and hermit, they loosened the clothes of that person, and they saw that on the stomach of that man there was big wound. Now what to do? The king, whatever with his imagination, whatever there was, he washed the wound and bandaged that wound with handkerchief which he had. But the handkerchief was not enough. So even he used, hermit offered his towel, and both of them bandaged the wound. But though they bandaged the wound, the blood would not stop flowing. Now the king again and again removed that bandage, dried it, and once again put that bandage or rebandaged the wound. After some time, the blood stopped flowing.
The man came to consciousness and he said that please give me some drink. The drink was offered, but now what drink was there? There was fresh water. Fresh water was given to him, and when all this was happening, another time was ticking ahead. Time went ahead. The sun set. Hermit slept. So the king, with the hermit's help, took that wounded man to the hut. They laid them on the bed. Lying on the bed, that person just closed his eyes. All day, king was working. He was desperate. And actually, tending to that wounded man also had exhausted him. So when he went inside, he also slept on the threshold. And when he woke up, he realized that he had slept for whole night. So he slept there, and then he could not, when he woke up, he could not remember where he was. It took him long time to recall what had happened yesterday. Then that man who was wounded, he also opened his eyes and he looked at the king. And when he looked at the king, he said to king, तो राजाला म्हणाला की काय म्हणाला, फॉरगिव्ह मी, मला माफ करा. सेड द बियर्डेड मॅन इन वीक व्हॉइस. कमकुवत आवाजात तो दाढीवाला म्हणाला. ज्यावेळी व्हेन ही सॉ द किंग, ज्यावेळी त्यानं राजाला पाहिलं, अँड किंग वॉज अवेक अँड वॉज लुकिंग ॲट हिम, की ज्यावेळी राजा त्याच्याकडं जागा होऊन बघत होता त्यावेळी त्यानं सांगितलं की मला माफ करा. नाव किंग गॉट कन्फ्युज्ड. राजा आता कन्फ्यूज झाला. अरे मी तुला कशाला माफ करावं? आय डोंट नो यू. माझी तुझी ओळख नाही. आय हॅव नथिंग टू फॉरगिव्ह यू. तुला माफ करण्यासारखं असं काही नाही. तू माझा काही गुन्हा केलेलाच नाहीस. सेड द किंग, यू डू नॉट नो मी बट आय नो यू. बघा, तुम्हाला मी माहीत नाही पण मी तुम्हाला ओळखतो. आय एम दॅट एनिमी ऑफ युअर्स. मी तुमचा शत्रू आहे. हू स्वोअर टू रिवेंज हिमसेल्फ ऑन यू. ज्यानं तुमच्यावर बदला घ्यायचं ठरवलेलं आहे. बिकॉज यू एक्झिक्युटेड हिज ब्रदर. कारण तुम्ही त्याच्या भावाला मारलेलं आहे. भावाला देहदंडाची शिक्षा दिलेली आहे. अँड सीज्ड हिज प्रॉपर्टी. आणि त्याची प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या ताब्यात घेतलेलं आहे. आय न्यू यू हॅड गॉन अलोन टू सी द हर्मिट. तुम्ही साधूला बघायला एकटा आलेला आहे हे मला माहिती होतं. सो आय रिझॉल्व टू किल यू ऑन युअर वे बॅक. म्हणून तुम्हाला त्या रस्त्यावर मारायचं मी ठरवलं होतं. बट द डे पास्ट. पण सगळा दिवस गेला. अँड यू डिड नॉट रिटर्न. आणि तुम्ही परतच आला नाही. सो आय केम आउट फ्रॉम माय अम्बुश टू फाइंड यू. आणि मी ॲम्बुशमध्ये जिथं बसलो होतो, लपून बसलो होतो, तिथून बाहेर आलो तुम्हाला शोधून काढण्यासाठी. अँड आय केम अपॉन युअर बॉडीगार्ड. आणि तुमच्या बॉडीगार्ड मला दिसला. अँड दे रेकग्नाइज्ड मी. आणि त्याने मला ओळखलं. अँड वुंडेड मी. आय एस्केप्ड फ्रॉम देम. मी त्यांच्यापासून पळून आलो. बट शुड हॅव ब्लेड टू डेथ हॅड यू नॉट ड्रेस्ड माय वुंड. आणि मेलो असतो जर तुम्ही माझी जखम ड्रेसिंग केलं नसतं तर. आय विश टू किल यू. मी तुम्हाला मारणार होतो. अँड यू हॅव सेव्ड माय लाईफ. आणि तुम्ही माझं जीवन वाचवलेलं आहे. नाव इफ आय लिव्ह. जर मी राहिलो तर आय विश, इफ यू विश इट, जर तुमची इच्छा असेल, आय विल सर्व यू ॲज युअर मोस्ट फेथफुल स्लेव. तर मी तुमची सेवा तुमचा गुलाम म्हणून करेन. अँड विल बीड माय सन्स टू डू द सेम. आणि मी माझ्या मुलांना सुद्धा तसं करायला सांगेन. प्लीज फॉरगिव्ह मी. आता एक आश्चर्यकारक गोष्ट इथं अशी घडली. सम वंडरफुल थिंग हिअर हॅपन्ड इज दॅट वेन द किंग वोक अप, when that wounded person saw that king was looking at him, he said that the king, my honor, please forgive me. Now the king was confused. King said that I do not know you
and still you are asking for my forgiveness. Then that person gave explanation. You are right, you do not know me. You are right, you do not know me, but I know you. You are the king, okay, who has killed my brother, executed my brother, and you have taken his property. And for this crime, I had decided to avenge myself on you. Yes, I had decided to avenge on you. And I knew that you had a plan of visiting hermit today. So I was in ambush. I was hidden in the woods when you came here. Your bodyguard was waiting there. I was also waiting in the ambush. But for a long time you did not come. For long time you did not come. So I came out. And when I came out, your bodyguards recognized me. They wounded me. I escaped from them and ran away towards the jungle. And I have come here. When I came here, I was seriously wounded. If you had not dressed me, I would have died. So now I owe you life. And if you allow me to serve you, I will serve you as an honest slave of you. And even I will tell my children to do the same for you. So this was a surprise for the king. The king was very glad. राजाला आनंद झाला टू हॅव मेड पीस विथ हिज एनिमी सो इझिली. अशा सहजासहजी त्याच्या शत्रूशी जुळवून घेतलेलं त्यामुळे राजाला बराचसा आनंद झाला. अँड टू हॅव गेन्ड हिम फॉर अ फ्रेंड, आणि त्याला एक जादा मित्र पण मिळाला होता. अँड ही नॉट ओनली फॉरगिव्ह हिम, त्यानं फक्त त्याला माफ केलं नाही तर बट ही सेड ही वुड सेंड हिज सर्वंट्स अँड हिज ओन फिजिशियन्स टू अटेंड हिम. आणि त्याला सांगितलं की माझे सगळे सैनिक आणि माझे नोकर आणि माझा राजवैद्यसुद्धा तुझ्याबरोबर पाठवून देईल. अँड प्रॉमिस टू रिस्टोर हिम हिज प्रॉपर्टी, आणि तुझी प्रॉपर्टीसुद्धा तुला देईल. हॅव्हिंग टेकन लीव्ह ऑफ द वुंडेड मॅन, द किंग वेंट ऑन आउट इन टू द पोर्च अँड लुक्ड अराउंड फॉर द हर्मिट. आता त्या जखमी माणसाचा निरोप घेऊन राजा पुन्हा त्या पोर्चकडे गेला आणि बघितला आजूबाजूला की तो संत साधू आहे का. बिफोर गोईंग अवे ही विश्ड वन्स मोर टू बेग अन आन्सर टू द क्वेश्चन ही हॅड पुट. आणि जायच्या अगोदर राजा आपल्याला हा साधू काय उत्तर देतोय का हे बघायला गेला. द हर्मिट वॉज आउटसाइड, तो साधू बाहेर होता. ऑन हिज नीज सोविंग सीड्स इन द बेड्स दॅट हॅड बीन डग द डे बिफोर. त्या अगोदरच्या दिवशी जे बेड तयार केले होते त्याच्यामध्ये तो काय करत होता, बीज रोपण करत होता. नाव द किंग अप्रोच्ड हिम अँड सेड, राजा तिथे गेला आणि म्हणाला, फॉर द लास्ट टाईम आय प्रे यू टू अँसर माय क्वेश्चन्स वाईज मॅन. तर तो म्हणला की मी आता शेवटांना तुम्हाला विचारतो की मला माझ्या प्रश्नांचं तुम्ही शेवटी उत्तर द्या. फॉर आय प्रे यू, तुमची प्रार्थना करतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. यू हॅव ऑलरेडी बीन आन्सर्ड, तो म्हटलं तुला अगोदरच उत्तर दिलेलं आहे. ओके, सो नाव मग आतापर्यंत काय झालं बघा. म्हणजे राजाला ज्यावेळी समजलं की तो म्हणजे त्यानं सांगितलं की ही अशी सगळी गोष्ट झालेली आहे आणि मी बदला घ्यायला आलो होतो, पण बदला घेण्याच्या ऐवजी तुम्हीच मला मदत केल्यामुळं मला जस्ट आय फील हॅपी. देन राजानं सुद्धा किंग ऑल्सो देन thought over it and he was happy that he had got one friend and he had made peace with the enemy. Even he decided that he should send his servants and physician with him and he will return the property to him. So all promised, all settled. The bearded man took leave and he went into towards his home. Now the king was idle there. What to do? The hermit had not yet answered the question. So he went to the porch. He looked around there and he tried to find out whether there was the hermit. And he asked him the question,
फॉर द लास्ट टाईम अँड प्रे हिम इफ ही कुड आन्सर द क्वेश्चन. अँड ॲज डिटरमाइंड ही वेंट टू हिम अँड ही आस्क्ड हिम दॅट फॉर द लास्ट टाईम आय एम आस्किंग यू द क्वेश्चन. बट हर्मिट सेड दॅट युअर क्वेश्चन हॅज ऑलरेडी बीन आन्सर्ड. अरे तुझं तर अगोदरच उत्तर दिलेलं आहे. आता हे अगोदर उत्तर कसं दिलेलं आहे हे तो हर्मिट तो साधू त्याला सांगतो. तर बघा, यू हॅव ऑलरेडी बीन आन्सर्ड सेड द हर्मिट. तो साधू म्हटला की तुला अगोदरच उत्तर दिलेलं आहे. स्टील क्राउचिंग ऑन हिज 2 legs. तो तिथं म्हणजे त्याच्या बेडजवळ त्या वाप्यामध्ये बी पेरत असताना असा वाकलेलंच असून त्यानं सांगितलं. अँड लुकिंग अप ॲट द किंग हू स्टूड बिफोर हिम. आणि त्या राजाकडं बघून तो म्हणाला की हाव आन्सर. राजा म्हणला हाव आन्सर, व्हॉट डू यू मीन, तुम्हाला काय म्हणायचं आहे. आस्क्ड द किंग. राजा म्हणाला डू यू नॉट सी, तुम्हाला ते समजलं नाही का. रिप्लाइड हर्मिट. तो साधू म्हणाला इफ यू हॅड नॉट पिटाईड माय विकनेस yesterday and had not dug those beds for me but had gone your way that man would have attacked you. जर काय झालं तुम्हाला समजलं नाही का. बघा, जर तुम्ही काल माझ्यावर दया केली नसती आणि ते माझ्यासाठी जर हे वापे तयार केले नसते तर तुम्ही निघून गेला असता. आणि निघून गेला असता आणि त्या दाढीवाल्या माणसानं तुमच्यावर हल्ला केला असता. अँड यू वूड हॅव रिपेंटेड ऑफ नॉट हॅव्हिंग स्टेड विथ मी. आणि मग माझ्या इथं न थांबल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप झाला असता. सो द मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट टाईम वॉज वेन यू वेर डिगिंग द बेड्स. म्हणून सगळ्यात महत्त्वाची वेळ कोणती होती की ज्यावेळी तुम्ही ते बेड्स जे उकरत होता, वापे तयार करत होता, ती महत्त्वाची वेळ होती. अँड आय वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन. आणि मी महत्त्वाचा माणूस होतो. अँड टू डू मी गुड वॉज युअर मोस्ट इम्पॉर्टंट बिझनेस. आणि माझं कल्याण करणं हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. म्हणजे तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं येत आहेत. म्हणजे युअर फर्स्ट क्वेश्चन वॉज व्हॉट वॉज द राईट टाईम. द राईट टाईम वॉज द टाईम वेन यू वर डुईंग दॅट, डिगिंग दॅट. अँड राईट पर्सन वॉज मी. अँड इम्पॉर्टंट वर्क वॉज दॅट. सो ऑल युअर क्वेश्चन्स वेअर answer. So, and to do me good was your most important business. Afterwards, when that man ran to us, ज्यावेळी तो माणूस आपल्याकडे आला त्यावेळी the most important time was when you were attending to him. तो जखमी माणूस ज्यावेळी आपल्याकडे आला त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची वेळ कोणती होती की त्याला आपण अटेंड केलं, ती वेळ महत्त्वाची होती. फॅर इफ यू हॅड नॉट बाउंड अप हिज वुंड. जर तुम्ही ती वुंड बांधली नसती ही वुड हॅव डाईड. तो मेला असता. विदाऊट हॅव्हिंग मेड पीस विथ यू. आणि त्यानं तुमच्याशी ही संधीसुद्धा केली नसती. सो ही वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन. म्हणून तो महत्त्वाचा माणूस होता. अँड व्हॉट यू डीड फॉर हिम वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट बिझनेस. आणि तुम्ही त्याच्याशी जी गोष्ट केली तो फार महत्त्वाचं काम होतं. रिमेंबर देन देअर इज ओनली वन टाईम दॅट इज इम्पॉर्टंट. बघा, लक्षात ठेवा, एकच गोष्ट महत्त्वाची आहे, नाव. म्हणजे तुम्ही जो क्षण जगता त्या क्षणाला काय करणं गरजेचं आहे तो क्षण महत्त्वाचा आहे. इट इज इम्पॉर्टंट टाईम. तो महत्त्वाची वेळ आहे. बिकॉज इट इज द ओनली टाईम वेन यू हॅव एनी पॉवर. कारण त्याच क्षणाला तुमच्याकडे काहीतरी पॉवर. जर तो भूतकाळ झाला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि भविष्यकाळाबद्दल तर तुला मला काहीच करता येत नाही. म्हणजे वर्तमान काळ, आत्ताचा क्षण, हाच क्षण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नाव इट इज इम्पॉर्टंट टाईम बिकॉज इट इज द ओनली टाईम वेन यू हॅव एनी पॉवर. द मोस्ट नेसेसरी मॅन इज ही विथ whom you are, for no man knows whether he will ever have dealings with anyone else. तर कुणालाही माहीत नाही की बाबा काय पुढं होणार आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट अफेअर इज टू डू हिम गुड. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचंच कल्याण करणं. बिकॉज फॉर दॅट पर्पज अलोन वॉज मॅन सेंट अन टू दिस वर्ल्ड. कारण की एवढ्याचसाठी या जगामध्ये माणूस पाठवून दिलेला आहे. तसं आज तुमच्या दृष्टीनं सुद्धा आजचा क्षण महत्त्वाचा आहे. आज तुम्ही जे काम करता ते काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर त्यापासून तुम्हाला फळ मिळेल. आणि मग त्या फळाचं तुम्ही आयुष्यभर, आणि त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे.
म्हणजे जर आपण एखादी गोष्ट म्हणजे ज्या कारणासाठी आपण जन्माला आलेलो आहोत ते कारणाचा शोध घेऊन आपण जर ते क्षण जगलो, त्या दिशेनं प्रवास केला तरच या जीवनाला अर्थ आहे. आपल्याला भूतकाळ काय असतो किंवा भविष्यकाळ काय असतो या गोष्टीबद्दलची जिज्ञासा ठेवून काहीच उपयोग नाही. भूतकाळ घेऊन रडत बसलो काय किंवा भविष्याची चिंता करत बसलो काय, दोन्ही पातळीवर आपली डिसअपॉइंटमेंटच होणार असते. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण या गोष्टी करायला पाहिजेत हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे त्या राजाला त्याची उत्तरं मिळाली आणि समाधानी झाला. इथं लिओ टॉलस्टॉयनं सुद्धा आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून एक सल्ला दिलेला आहे. आणि सल्ला काय दिलेला आहे किंवा तुम्ही सुद्धा जीवन जगत असताना आजच्या क्षणामध्ये तुम्हाला जे काही करणं गरजेची बाब आहे ती बघा. चांगली वेळ, योग्य वेळ असल्या काही कन्सेप्ट नसतात. असा शास्त्रीय दृष्टिकोन या छोट्याशा बोधकथेच्या माध्यमातून दिलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला. आपला या वर्षीचा जो नेमून दिलेला सिलेबस आहे या सेमिस्टरसाठीचा तो पूर्ण झालेला आहे. यावरची प्रश्नोत्तरं आपण साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये बघू किंवा तुम्ही सोडवली तरी चालतील. ओके, थँक्यू.